अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार नवनीतजी राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच कारणाने परतवाडा पोलीस स्टेशन येथे भाजपाचे पूर्ण जिल्ह्यातले भाजपाचे पदाधिकारी और स्वतः युवा स्वाभिमानचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। नेमकं मॅटर काय आपण त्यांना विचारू। बंटीभाई केजरीवाल आपल्या सोबत आहेत, युवा स्वाभिमानचे जिल्हा कार्यकारिणीचे। बंटीभाई काय सांगतात, जीवे मारण्याची धमकी दिली नवनीतजी राणा यांना, काय सांगतात? कल हमको समझा ये, और उसके बाद यहाँ भारतीय जनता पार्टी और स्वाभिमान के सगळे पदाधिकारी और कार्यकर्ता इथे थानेदार से मिलने को आए थे। और ये बात बहुत गलत है, एक महिला के ऊपर ऐसे जीवा मारने की धमकी देना, गाली गलौज करना, और हम इस पे योग्य कार्रवाई माननीय देवेंद्र जी से, माननीय गृह मंत्री से, और हमारे यहाँ भारतीय जनता पार्टी और स्वाभिमान के पक्ष के सभी बड़े पदाधिकारी है, वो इस पर आगे आपको और बताएंगे। ये बहुत गलत है, हम इसका निषेध करते हैं और हम न्याय के लिए आगे जाएंगे। सोबतच आपल्या अमरावती मेलघाट जिल्ह्याचे उपाध्यक्ष अभयदादा आहेत। अभयदादा काय सांगताल याबद्दल? भारतीय जनता पार्टीच्या नेता तथा माजी खासदार सन्माननीय नवनीतताई राणा काल यांच्याबद्दल अंजनगाव सुरजीच्या एका मुस्लिम माथेफिरूने जीवे मारण्याची धमकी व त्यांना अश्लील शिवीगाळीचे विधान आपल्या याच्यावर सोशल मीडियावर केले, आणि अशा या माथेफिरूवर प्रशासनाने कारवाई करावी, त्याला योग्य तो चोप द्यावा, आणि जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही, ज्यांनी शहरातलं किंवा देशातलं आणि आपल्या जिल्ह्यातलं वातावरण ढवळून निघेल, जातीय तणाव निर्माण होईल। निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानीचे कार्यकर्ते सक्षम आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आमच्या नेत्यांच्या बद्दल ज्या पद्धतीनं वक्तव्य होत आहे, या वक्तव्यावर आळा आणावा, आणि जो अशा पद्धतीचं वक्तव्य मुस्लिम माथेफिरू करत आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानीचा कार्यकर्ता आपल्या पद्धतीनं त्याच्या घरात जाऊन त्याला बाहेर काढून ज्या पद्धतीनं कारवाई करेल त्याच्यासाठी प्रशासनाने समोर जावं, आणि सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची या बाबतीत राहील। युवा स्वाभिमान पक्षाचे मनीष भैया अग्रवाल आहेत, तर काय सांगताल भैया याबद्दल? कारण की हे खूप निंदनीय गोष्ट आहे, एक मुस्लिम व्यक्ती आणि हिंदू जे वाघिणी म्हणतो आपण नवनीतजी राणा यांच्याबद्दल अपशब्द बोलते आहेत, याबद्दल काय सांगता? आज परतवाडा पोलीस स्टेशन इथे भारतीय जनता पार्टी व स्वाभिमान पार्टीचे असंख्य कार्यकर्ता इथं निवेदन द्यायला आलेले आहे। जे काल आपण पाहिलं की इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्या इस्मानानं भाभीबद्दल म्हणजे नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल धमकी दिलेली आहे। हा ज्याच्यासाठी निषेध करण्यासाठी ते लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावं, आम्ही याच्यासाठी आलेले आहे। 2 दिवसाचा आपण त्यांना वेळ देतो आहे साहेबांना, 2 दिवसात मध्ये त्यांनी अटक करावी, नाही तर अन्यथा आम्ही पूर्ण हे करणार। सोबतच आणखी युवा स्वाभिमानचे आपल्यासोबत पदाधिकारी आहेत। युवा स्वाभिमानच्या एका मोठ्या नेत्याबद्दल असं बोलल्या जाते की शिवे मारून टाकू आम्ही तुम्हाला, काय सांगताल याबद्दल? आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या नेत्या नाही तर पुऱ्या भारताचे नेते आहे माननीय खासदार नवनीतजी राणा, त्यांच्याबद्दल एका इस्मानं इंस्टाग्रामवर असेल बोलणं किंवा असं वक्तव्य करणं हे तसं चुकीचं आहे। याच्याबद्दल युवा स्वाभिमान पार्टी, भारतीय जनता पार्टी त्यांचा तीव्र निषेध करत आहे, आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हे एक निवेदन देऊन पुढची कारवाई जर 8 दिवसात नाही केली तर आम्ही आंदोलन या माध्यमातून सोडू, आणि जबाबदारी हे सर्व या प्रशासनाची राहील, हे तुम्हाला। जय श्रीराम। काल एक माथेफिरू म्हणजे तरुण, त्याला मनोरुग्ण म्हणावं लागेल, ईसा म्हणून अंजनगाव सुरजी इथला तरुण, त्याने सन्माननीय माजी खासदार नवनीतजी राणा जे हिंदू शेरनी म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत, अशा हिंदू शेरणीबद्दल इंस्टाग्रामवर म्हणजे बॅकफूटवर त्यांनी इंस्टाग्रामवर व्हायरल असा एक व्हिडिओ केला, आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी शिवीगाळ केली, आणि अशा प्रकारचा इशारा करून त्यानं सन्माननीय नवनीतजी राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली, आणि जिथे जहां मिलेंगे वहां पे कत्लेआम किया जाएगा या हिशोबानं त्यांनी पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं। तर आमची आता परतवाडा पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार देण्यासाठी आलो आहे।
आम्ही सन्माननीय पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या माथेफिरू तरुणाला त्वरित पकडून त्याला जेरबंद करावे आणि कठोर अशी शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून उद्या चालून सन्माननीय नवनीत राणाजीच्या केसाला जरी धक्का लागला तर भारतीय जनता पार्टी व युवा सहयोग पार्टी अशा माथेफिरू तरुणाला स्वतः पकडून त्याला चोप देईल आणि त्याची जागा त्याला दाखवून देईल, अशी आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम. भावना महिला समजू शकते. ताई नवनीत ताई बद्दल एवढ्या वाईट शब्दात आणि अशी मारून टाकायची धमकी देते, तर यात काय सांगता येईल? अमरावती जिल्ह्याच्या माझ्या खासदार सौ नवनीत भाभी या पूर्ण महाराष्ट्राच्या नाही जगभरात त्यांना हिंदू शरणी म्हणून ओळखल्या जाते आणि त्या जनतेचाच नाही सर महिलांचा मान राखते. मी एक महिला आहे, महिलांना बोलणं हे अनिवार्य योग्यशीर नाही आहे. त्या व्यक्तीनं आमच्या भाभीला असे शब्द वापरले, त्याला तर आम्ही चांगला चोप शिकू देऊ, त्याच्या घरात घुसून त्याला मारू. आणि आम्ही एक हिंदू महिला म्हणून एक सांगते की त्यांना चांगलं घुसू मारू नाही, कारण त्यांना 2 दिवसात आम्हाला भाभीला जबाब मिळाला नाही, त्याला अंदर केलं नाही. तर हिंदू शेरनी जिला म्हटल्या जाते नवनीतजी राणा, कारण की हे डबल क्रॉस आहे. बरं, मोठा मुद्दा बनू शकते हा पुऱ्या भारतात नाही तर कुठं काय आग लावू शकते. कारण की नवनीतजी राणा हे भारतीय जनता पक्षाची आणि सोबतच युवा स्वाभिमान पक्षाची अशी एक खासदार होती आणि सध्या तिला हिंदू शेरणी म्हणून म्हटल्या जाते. अशा व्यक्तीला एक मुस्लिम व्यक्ती जीवे मारण्याची धमकी देते तर समजू शकते.